छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कौडगाव इथं चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं। कौडगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे। ही स्पर्धा 4 दिवस चालणार असून परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या स्पर्धेचं आयोजन युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथ कांडके मित्रमंडळ आणि कौडगाव चॅम्पियन्स क्रिकेट संघ यांनी केलं आहे। स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार निलेश लंके, नगरसेवक योगीराज गाडे, शिवसेना नेते संदीप गुंड, तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, माजी सभापती सुरेखा संदीप गुंड, सुदर्शन गोहेर तसंच तालुका प्रमुख गणेश कुलट यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। या स्पर्धेमध्ये एकूण 6 संघांनी सहभाग नोंदवला असून सामने चॅम्पियन्स लीगच्या धर्तीवर खेळवण्यात येणार आहेत। प्रत्येक संघामध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश असून सामन्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे। स्पर्धेतील विजेत्या संघासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस 15,555 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 11,111 रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 7,777 रुपये ठेवण्यात आलेत। तसंच विजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे। याशिवाय मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज असे विशेष पुरस्कारही खेळाडूंना दिले जाणार आहेत। स्पर्धेचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलं आहे। कौडगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या क्रीडा स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडा भावना आणि ऐक्यभाव अधिक दृढ होत असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं आहे। यावेळी दत्तात्रय पवार, योगेश लांडगे, गणेश गुंड, बाबासाहेब धीवर, गंगाधर पवार, लक्ष्मण खरसे, भाऊ पवार, भाऊराजे चिमटे, सुधा महाराज डरंगे, महेश वाघ, महेश शिंदे, प्रदीप शिंदे, सुशील कदम, भगवान ठोंबे, अनिल परभणे, वैभव शिंदे, अभय गुंड, शरद गाडेकर, सुरेश पालवे तसंच विविध गावचे सरपंच, पदाधिकारी आणि क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर आपण एक तरुणामध्ये मोबाईल पाहण्याचं जे प्रमाण वाढलं आहे, त्या मोबाईल पाहण्यातून कुठेतरी तरुणांनी बाजूला जावं आणि तरुणांना मोबाईलच्या व्यसनाधीनतेपासून बाजूला होऊन कुठेतरी मैदानी खेळामध्ये मन रमावं असं आमच्या सर्व शिवसेनेच्या टीमच्या वतीने एक दिवस ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक शशिकांत गाडे सर, कांडके सर, राजू भगत, योगीराज गाडे आमचं एक दिवस बसल्यानंतर ठरलं आणि त्या ठरल्याप्रमाणे आम्ही आज नगर तालुक्यामध्ये नागरदेवळे गटात 33 गावांमध्ये या क्रिकेट स्पर्धेचं सुरुवातीला आयोजन केलं आणि या स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावातील चांगले सिलेक्टेड खेळाडू सिलेक्ट करून ते ठराविक टीममध्ये घेऊन ठराविक टीम तयार करून त्या टीमच्या माध्यमातून लीगचं आयोजन या ठिकाणी केलं। खरं तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, या जयंतीनिमित्त एकच सांगावंच वाटतं, माझ्या राजानं जे झोपले होते त्यांना जागं केलं, जे जागं होते त्यांना चालतं केलं आणि जे चालले होते त्यांच्या चालणाऱ्याच्या खांद्यावर तुम्हा सर्वांसाठी जे स्वराज्याचा भगवा ध्वज दिला, तो ध्वज सांभाळायचं काम आपण आता इथून पुढे भविष्यामध्ये करायचं आहे। आणि याच राजांच्या त्या प्रेरणेपायी आम्ही या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं। या स्पर्धेच्या निमित्तानं सर्व क्रिकेट प्रेमी असतील, सर्व खेळाडू असतील, या परिसरातील सर्व नागरिक असतील, या सर्वांना या शिवजयंतीच्या शिवमय अशा भगव्या शुभेच्छा देतो आणि या खेळाडूंना त्यांच्या पुढील भवितव्यासाठी शिवमय अशा भगव्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो। शिवजयंतीनिमित्त कौडगाव या ठिकाणी कौडगाव चॅम्पियन लीगचं आयोजन या ठिकाणी सर्व मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलं। खऱ्या अर्थानं इनडोअर गेमपेक्षा आउटडोअर गेम कसे आपण खेळले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आपलं आरोग्य शरीर तंदुरुस्त राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही या खेळाचं आयोजन केलं। आपल्या परिसरात अतिशय चांगले आणि गुणवंत असे आपली तरुण मुलं खेळाडू म्हणून नावारूपाला येत आहेत। या सगळ्यांना एकत्र करून आज या ठिकाणी अतिशय उत्साहात आनंदात या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं या लीगचं आयोजन होत आहे। सगळ्या खेळाडूंचं, आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आमच्या कौडगाव मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, त्यांचे धन्यवाद मानतो। या पुढील काळात देखील अतिशय चांगल्यापैकी नियोजन करून आपण ही लीग वाढवत जाणार आहोत आणि परिसरातील किंवा नगर तालुक्यातील जे काही कोण चांगले खेळाडू असतील त्यांना एकत्रित करण्याचं काम किंवा त्यांना चांगल्यापैकी खेळून व्यासपीठ देण्याचं काम या पुढील काळात केलं जाईल। सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी थांबतो। आज प्रथमतः महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मी प्रथमतः सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज कोळगाव येथील नगर तालुक्यातील कोळगाव येथील
कोळगाव चॅम्पियन लीग आयोजित आमचे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सोमनाथ कानके सर व त्यांचे सर्व सहकारी तसेच पंचायत समितीचे माजी सभापती संदीपजी गुंड यांच्या प्रेरणेतून आज येथे क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलं. त्या टुर्नामेंटला मी प्रथमतः नगर तालुका शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आमचे मित्र सुदर्शन गोयर असतील, सोमनाथ कानके असतील, संदीप गुंड असतील, तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशांक गाडे सर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली ही कोळगाव येथे टुर्नामेंट आयोजित केली. त्या टुर्नामेंटला मी नगर तालुका शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि शिवजयंतीच्या बी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्व संघांना शुभेच्छा देतो. आणि यशस्वीपणे ही टुर्नामेंट आयोजित केली त्याबद्दल मी सोमनाथ कानके सर व त्यांच्या सर्व टीमला तसेच संदीप गुंड मित्रमंडळाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज दिनांक 19 फेब्रुवारी महाराष्ट्राचे आणि संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी आमचे तालुका तसेच शहर या दोन्ही शिवसेनेकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच आमचे मार्गदर्शक राजूभाऊ भगत असतील, संदीप दादा गुंड असतील, सभापती कांडके सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संपूर्ण शिवसेनेचे मार्गदर्शनाखाली जे कवडगाव लीग टुर्नामेंटचं क्रिकेट टुर्नामेंटचं जे आयोजन केलेलं आहे ते आयोजकांनाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आणि हे जे पूर्ण देशभरात जे क्रिकेटपट्टू किंवा जे काही खेळाडू घडवण्याचं काम या कवडगाव ग्रामस्थांनी केलेलं आहे त्या सर्वांचे आम्ही या ठिकाणी शिवसेनेकडून आभार मानतो. आणि प्रत्येक गावात अशी लीग मॅच ठेवली पाहिजे जेणेकरून भविष्य भारताचा हा क्रिकेटपट्टू घडतील आणि आपल्या देशाचं गावाचं नाव उज्ज्वल होईल. त्या मनाने कवडगाव ग्रामस्थांनी ही जी लीग आयोजित केलेली आहे त्याला आमच्या सर्व शिवसेनेकडून शुभेच्छा. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.